धारावी येथील टी जंक्शन ते अदानी यांचं कार्यालय इथपर्यंत उद्या ठाकरे गटाचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे। दुपारी 3 वाजता या मोर्चा जो आहे तो सुरुवात होणार आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार बाबुराव माने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चाचं आयोजन जे आहे ते तुमच्याकडे आहे, आयोजन सुरू आहे। कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे आणि उद्या जो आहे तो मोर्चा आहे, काय सांगाल त्याबद्दल? उद्याचा मोर्चा आम्ही भारी ताकदीने काढणार आहोत। मोर्चाचं सुंदर आयोजन आम्ही केलेलं आहे। प्रचार, जनजागृती, धारावीच्या गल्लीबोळामध्ये सभा, बैठका याच्या माध्यमातून आम्ही मोर्चा जोरदार काढणार आहोत। सगळी आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि टी जंक्शनपासून आमचा मोर्चा सुरू होणार आहे। परंतु तरीही आम्ही परत सांगतो की मोर्चा आमचा विकासाला विरोध नाही, विकास आम्हाला हवा आहे, परंतु विकासाच्या नावाखाली धारावीकरांबरोबर धोकाधडी होते। विकासाच्या नावाखाली धारावीकरांना फसवलं जातं आहे। विकासाच्या नावाखाली आम्हाला धारावीच्या बाहेर घालवलं जातं आहे आणि अत्यंत महत्त्वाची अशी जमीन ही अदानीच्या घशात घालण्याचा जो षडयंत्र राज्य सरकार करतं आहे त्याला आमचा विरोध आहे, आमचा विकासाला विरोध नाही। दुसरीकडे पोलिसांनी अजून देखील परवानगी दिलेली नाही। तुम्ही धारावी पोलीस स्थानकात पत्र दिलं होतं, काल DCPंना भेटून देखील पत्र दिलेलं आहे, तुम्ही आता आयुक्तांना देखील पत्र दिलं आहे, परंतु अजून परवानगी दिलेली नाही आहे। त्याच्या पाठीमागे काय कारण आहे तुम्हाला माहीत आहे। त्याच्या पाठीमागे सुद्धा अदानीच आहे। आम्ही धारावीमध्ये लावलेला एखादा होर्डिंग असेल प्रचाराचा तर तो अर्ध्या तासात 1 तासात लगेच काढला जातो। आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय, आम्हाला बोलू दिलं जात नाही आहे। आणि जरी आता पोलिसांनी आम्ही पोलिसांकडे कायदेशीर सर्व कागदपत्र दिलेले आहेत, पत्र दिलेलं आहे, पत्रामध्ये आम्ही रूट दिलेला आहे, आम्ही शांततेने मोर्चा घेऊन जाणार आहोत हेही सांगितलेलं आहे। तरीही जर आम्हाला परवानगी देत नसतील तर आम्ही परवानगीची फार काळजी करणार नाही। आमचा मोर्चा निघणार म्हणजे निघणार, आम्ही शांततेने मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि आमची भूमिका जाहीरपणे आम्ही मोर्चाचा रूट कसा असेल, कारण की पोलिसांनी परवानगी दिली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्या दृष्टीने मोर्चाचा रूट कसा असेल आणि साधारण किती लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होतील? 1 ते 1.5 लाख लोक या मोर्चामध्ये सामील होतील। आम्ही कोणत्याही प्रकारे मोर्चामध्ये कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा तऱ्हेचं कोणतंही कृत्य या आमच्या धारावीतील शिवसेना आणि सर्व राजकीय पक्षाच्या वतीने निघत असलेल्या मोर्चामध्ये आम्ही अत्यंत शांततेने तो मोर्चा टी जंक्शनवरून तो मोर्चा निघेल आणि अदानीच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि तिथे आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे आमची नेते मंडळी, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, विनायकजी राऊत, अनिल परबजी आणि सर्व आमची इतरही राजकीय पक्षाची मंडळी आहेत ती आपली भूमिका त्या ठिकाणी मांडतील। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की 5 डिसेंबरला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमधून अदानीच्या विरोधात जो हा मोर्चा आहे त्या मोर्चाची घोषणा केली होती आणि त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो उद्या असणार आहे। जवळपास 1 ते 1.5 लाख लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहणार आहेत, जमा होणार आहेत, अशी माहिती जी आहे ते माजी आमदार बाबुराव माने यांनी दिलेली आहे। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।